हॅलो, मी श्वेता पाटील बोलतीये आणि माझं अबवनी अम्प्युटेशन झालेलं आहे. त्याला आता 3.5 मंथ झाले. तर जेव्हा मला बरं वाटायला लागलं तेव्हा मी हेच सर्च करत होते की मी कुठे बनू, काय बनू, आणि त्यासाठी मी 2-3 ठिकाणी जाऊनही आले. पण जेव्हा मी ग्रिफिन हेल्थ केअरमध्ये आले तेव्हा मला असं चांगलं वाटलं आणि मला इथे माहिती पण खूप चांगली मिळाली. नितीन सरांनी मला खूप छान समजवलं. मॅमनी खूप सुंदर, म्हणजे जे पण काय घेतलं पाहिजे मी, म्हणजे त्यांनी हा नाही विचार केला की मी महागातलं महागात घेतलं पाहिजे. त्यांनी मला हे सांगितलं की म्हणजे काय काय रेंज असू शकते आणि कशामध्ये तू कम्फर्टेबल असू शकते. म्हणजे गरजेचं नाहीये की आपण महाग घेतलं तर चांगलं चालेल किंवा म्हणजे स्वस्त घेतलं तर म्हणजे खूपच प्रॉब्लेम वगैरे येईल. त्यांनी माझ्यासाठी काय चांगलं आहे हे मला सजेस्ट केलं. आणि त्यानंतर जो पण म्हणजे पाय बनण्याचा किंवा पूर्ण तो जो टाइम पिरियड होता त्यामध्ये त्यांनी मला खूप हेल्प केली. आणि माझं सॉकेट थोडंसं हार्ड होतं बनवण्यासाठी. तर नितीन सरांनी 1 ते 2 वेळा म्हणजे ट्राय केलं त्यांनी की बाबा मी कम्फर्टेबल पाहिजे. म्हणजे त्यांनी असं नाही केलं की बाबा मी बनवले आणि तू घेऊन जा, तू चाल, तू बघ आणि नंतर आपण बघू. जोपर्यंत मी सॅटिस्फाय नाही होते किंवा जोपर्यंत मी कम्फर्टेबल होत नाहीये तोपर्यंत त्यांनी माझी ट्रायल घेतली किंवा माझं मेजरमेंट हे ते सगळं काही घेऊन जेव्हा मला फायनली कम्फर्टेबल वाटायला लागलं आणि मला सॉकेट किंवा म्हणजे मी पूर्ण कम्फर्टेबल झाले चालण्यासाठी, तेव्हा त्यांनी ते फायनल केलं. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये मला नितीन सरांनी खूप जास्त हेल्प केली आहे. आणि म्हणजे मी त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवरून पण त्रास दिला की सर मला इथे टोचतं, सर मला असं झालं तसं झालं. म्हणजे मी हा विचारच नाही केला की नाही का सरांना काय वाटेल, आणि ते यासाठी की त्यांनी मला तेवढं कम्फर्टेबल फील करवून दिलं. म्हणजे मी असं घाबरले नाही किंवा विचार नाही केला की मी हे बोलू की नको. त्यांनी एवढं म्हणजे कम्फर्टेबल ठेवलं पूर्ण प्रोसेस जी पण, की मी एकदम एकदम छोट्या छोट्या गोष्टी सांगू शकले. आणि ऍज अ गर्ल म्हणजे मला असं त्यांच्याशी बोलायला कधी शाय फील नाही झालं किंवा मी हे सांगू की नको असंही मला कधी नाही वाटलं. कारण की ते तेवढे म्हणजे मला एकदम चांगल्या प्रकारे ट्रीट किंवा हँडल करत होते, त्यामुळे मी कम्फर्टेबल राहिले. आणि मला माझं प्रोस्थेटिक खूप छान त्यांनी बनवून दिलं, खूप जास्त हेल्प केली आणि मी खूप जास्त हेल्प म्हणजे हॅप्पी आहे. थँक्यू सो मच.